नमस्कार मित्रांनो, बघा हरभरा आपला थोडा लेट होऊन राहिला. केलेला वावर आहे पण आपण पाणी देऊन पेरणार आहे. हा पेरलेला आहे हा हरभरा. आधी पाणी दिलं, 8 घंट्याची शिफ्ट दिलेली आहे आपण. आणि पेरल्यानंतर हे बघा अशी सोयाबीन निघाली, आणि आता यावर आपण पट्टी पास मारणार आहे. हे बघा पेरणं सुरू आहे. बघा याही वावरात आपण हे मक्त्यानं केलेलं आहे. आणि याही वावरात आपण 1 तास मधातलं हे असं 1 तास मधातलं जे तुरीचं तास असते आपण ते पेरलेलं नाही आहे. पेरणी यंत्राचं मधातलं 7 म्हणजे 4था तास ते बंद केलेलं आहे. 6 तास पेरणी आणि 1 तास मधातलं जे आहे ते कोल्ड ठेवायचं, म्हणजे पेरायचं असतं. म्हणजे पट्टा पद्धत पेरण्यासारखी अशा प्रकारचं हरभरा पेरणी लेट झाली. त्याच्यामुळं आपण जाळीची उन्हाळी लावलेली आहे. बघा अशा प्रकारचं हे बघा कसं हिरवंगार झालेलं आहे. आधी पाणी देऊन पेरल्याचा फायदा हा होतो की जी आपली सोयाबीन आहे किंवा असं बारीक बारीक तण आहे, हे बघा कसं आहे. म्हणजे एवढं तण हे निघायचं नंतर निघत नाही आपण पेरल्याच्या नंतर. मग निंदण्याचं एवढं काम राहत नाही आपल्याकडे, आणि तेवढाच निंदण्याचा जो खर्च आहे तो आपला वाचतो. पाणी देऊन पेरल्याचा हाच एक फायदा होतो. आपण लगेच पुन्हा एक पाणी फिरवणार आहे. आता हे झाल्यावर पेरणी झाली की पट्टी पास आहे, आणि पट्टी पास झाली की 2-3 दिवसांनी आपण लगेच यावर 2-2 घंट्याची शिप लावणार आहे. एका पाईपवर 2 घंट्याची शिप. आधी आपण 2 पाईपवर 8 घंट्याची शिप दिलेली आहे. 2 घंट्याची सिंगल पाईपवर 8 घंट्याची शिप लावणार आहे. आणि हे बघा आपण पेरणीच्या आधीच कंपाऊंडची आपण सोय करून ठेवलेली आहे. हे बघा असे इन्सुलेटर लावून ठेवलेले आहे. आणि लगेच हे पेरणे झाले का लगेच आपण याला तार बांधणार आहे. म्हणजे डुकरांचा जो हौदोस असतो पेरल्याच्या नंतर उखरणे वगैरे किंवा तासनतास असे, तर ते आपल्याला जाणवत नाही. कारण आपण झटका मशीन आणली आहे. त्या दिवशीच आपण एक झटका मशीनचा व्हिडिओ टाकलेला आहे. दुसऱ्या झटका मशीनचा एक तर आपल्या घरची आहेच, घरच्या वावरात लावलेले आहे आपण. आणि हे केलेल्या वावरासाठी आपण अजून एक झटका मशीन आणलेली आहे, आणि ती याच वावरासाठी आहे. हे बघा या बाजूला पण तूर आहे, त्या बाजूला पण तूर आहे, त्या बाजूला आणि या बाजूला पण तूर आहे. म्हणजे वावराच्या 3ही बाजूला तूर आहे. आणि हे जे आहे या बाजूला, त्या बाजूला थोडासा हरभरा आहे बाजूच्याच. अशा प्रकारचा हा आपला हरभरा पेरणं सुरू आहे. पाणी देऊन पेरल्याच्या नंतर हे बघा याच्या खाली अजूनही ओल आहे. 4 बोटाचा हा जो आहे, हे बघा, हे बघा, हे बघा. असं वरून जरी सुकलेली दिसत असेल जमीन, हा पापुद्रा, तरी पण असा गोळा बनतो. हे बघा म्हणजे आहे, ओल आहे खाली. आणि जी आपण 2 घंट्याची पेरल्याच्या नंतर 2 दिवसांनी जी 2 घंट्याची शिप देतो, ती दिल्याच्या नंतर जो दाण्याला कोंब उचलायला, जो म्हणजे मातीची जी परत असते ती उचलायला लवकर, म्हणजे त्याला वेळ मिळते आणि तो लवकर उचलला जातो. त्याला मदत होते ते मातीची परत उचलायला. म्हणूनच पेरल्याच्या नंतर 2 घंटे पाणी. आणि ते झालं का लगेच मग 3रं पाणी आपण महिन्याभराने 25 दिवसांना आपण 3रं पाणी देतो. आणि 4थं पाणी घाटे भरणीच्या वेळेस देतो. 4थं पाणी. अशा प्रकारचं आपलं पाण्याचं नियोजन असते.
बघा आपण अशा प्रकारचा पेरणा आहे, आपण वेळोवेळी टाकत जाऊ. ठीक आहे, धन्यवाद मित्रांनो.